सध्या महाराष्ट्रात जवळपास 95% गहू काढणी पूर्ण होत आली आणि सध्याचं चित्र काय दिसतंय? काही ठिकाणी हाताने कापणी केलेली असेल तर काही ठिकाणी बुडके तशीच राहिलेली दिसतील, तर काही ठिकाणी गहू हार्वेस्टरने कापणी केली असेल तर अर्धवट राहिलेला पिकाचा काडी कचरा आणि काही ठिकाणी हात जाळलेला काडी कचरा. पण कधी तुम्ही हा विचार केलाय का की याच काडी कचऱ्यापासून आपण त्याच मातीसाठी खत देखील बनवू शकतो? आता ते कसं जाणून घेऊया आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण गहू पीक विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. शेतामध्ये उरलेला काडी कचरा जाळला की त्या मातीची धूप अधिकच होते हे माहीत असून देखील आपण लवकर शेत मोकळं करण्याच्या दृष्टीने गव्हाचे अवशेष पूर्णपणे जाळून देतो आणि हाच पर्याय जवळपास 98% सर्रास सगळीकडेच वापरला जातो. पण तुम्ही हा विचार कधी केला नसेल की तुम्ही फक्त तो गव्हाचा काडी कचरा जाळत नाही, त्यासोबतच तुम्ही तुमच्या खिशाचा खर्च देखील जाळून खिसा रिकामा स्वतःहून करून घेताय. आता तुम्ही म्हणाल कसं? सांगते. मातीमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब. जास्तीत जास्त जमिनीत सेंद्रिय कर्ब असणे का गरजेचे आहे तर ते आपल्या सर्वांना माहितच असेल. यामुळे जमीन पाणी धरून ठेवते, जमिनीत हवा खेळती राहते, माती अधिक भुसभुशीत होण्यास मदत होते आणि पिकासाठी अधिक सुपीकता बनते. पण जेव्हा आपण हाच काडी कचरा जाळतो, हा सेंद्रिय कर्ब देखील जाळून टाकतो आणि त्यामुळे काय होतं तर जमीन अधिक कडक बनते, सुपीकता घटते आणि त्यामुळे आपल्याला रासायनिक खतांवर अवलंबून राहावं लागतं आणि खूपच आपला खर्च देखील वाढतो. मग आपणच बोलतो की एवढा खर्च करून देखील उत्पन्न पाहिजे तेवढं का मिळत नाही? उत्पन्नासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतातच, पण त्यातीलच मातीची सुपीकता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. हा निसर्ग आपल्याला भरभरून द्यायला बसलेला आहेच हो, मात्र आपण त्याच निसर्गात अशा प्रकारची कृत्य केल्याने स्वतःहून सुपीकता कमी करतोय. ज्या ठिकाणी आपण त्याच काडी कचऱ्याचा वापर करून आपल्या मायभूमीची मातीची ताकद वाढवू शकतो, त्या ठिकाणी आपण त्याच मातीची उत्पादकता जाळून हवेत उडवून देतोय. आता तुम्ही म्हणाल मग या गव्हाच्या पाचटाचा फायदा होतो तरी कसा? गव्हाच्या पाचटात नैसर्गिक सिलिकॉन अधिक प्रमाणात असतं आणि सिलिकॉन हे पिकावर येणाऱ्या ताणतणावापासून पिकाला दूर ठेवतं, पिकाला अधिक बळकटी देतं, पिकाला रोग आणि किडींपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतं. पण मग अशा वेळी आपण काय करतो? हेच सिलिकॉन पूर्णपणे जाळून टाकतो आणि मग बाजारात जाऊन महागडे सिलिकॉन घेऊन पिकाला वापरतो. हे तर सगळं झालं कसा परिणाम होतो. आता आपण मुख्य विषयाकडे वळू. आपला मुख्य विषय होता की गव्हाच्या काडी कचऱ्यापासून खत कसं तयार करायचं. सांगते. यामध्ये आपण राहिलेल्या काडी कचऱ्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. पहिली पायरी म्हणजे गव्हाचा राहिलेला जो काडी कचरा आहे तो त्याच जमिनीत नांगरून किंवा रोटावेटर फिरून त्याच मातीत मिसळायचा, जेणेकरून मातीत असलेल्या सूक्ष्मजीवांच्या मदतीने याचे चांगले विघटन होईल. त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्या जमिनीला काही प्रमाणात पाणी पुरवायचं आहे, जेणेकरून विघटन प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरू होते. आता तिसरी पायरी म्हणजे आज मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिकम्पोजर उपलब्ध आहेत, जे शिफारस केल्याप्रमाणे द्रावण बनवून आपण त्या क्षेत्रावर पाण्यातून सोडू शकतो किंवा फवारणीद्वारे शिंपडू शकतो. यामुळे पाचटाच्या भुग्याचे ह्युमस मध्ये रूपांतर होते, म्हणजेच काय, सेंद्रिय खतात रूपांतर होतं. आता तुम्हीच म्हणाल याचं मिश्रण कसं करायचं तयार, ते देखील सांगते. सर्वात प्रथम, जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे की एका एकरसाठी साधारण 200 लिटर पाण्याची आवश्यकता असते, तर त्यानुसार एका ड्रम मध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं. त्यात मार्केटमधून आणलेल्या वेस्ट डिकम्पोजरची बाटली शिफारसीप्रमाणे मिसळून घ्यायची. त्यानंतर उत्तमरित्या आणि वेगाने काम करण्यासाठी या मिश्रणात 2 किलो गूळ टाकायचा आहे. त्यानंतर हे मिश्रण साधारण 2 ते 3 दिवस तसंच ठेवून मग वापरायचं. हे द्रावण आपण 10 दिवसांपर्यंत देखील तसं वापरू शकतो. त्यानंतर साधारण 45 ते 60 दिवसांमध्येच आपल्याला त्या मातीत बदल जाणवायला मदत होते. आता याचा फायदा झालाय की नाही हे कसं ओळखायचं? साधारण 2 ते 2.5 महिन्यानंतर तीच माती हातात घेऊन पाहिली तर आधीपेक्षा जरा भुसभुशीत जाणवत असते, मऊ असते. आहे ना खर्च कमी करणारा पर्याय? तर शेतकरी बंधूंनो, यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबत असेच शेती संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.